जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जो आदेश काढला आहे, हिंदी सक्तीचा जो आदेश काढलाय त्याची होळी करण्यात येणार आहे। यात शिवसैनिक सामील नाही तर त्या जिल्ह्यातील मराठी जनता, साहित्य, लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे। आज 3 वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत। आज त्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे। मराठी मनगट कसं पेटलेलं आहे हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी जो आदेश काढला त्याचे आम्ही होळी करणार आहोत। पहिला आदेश होता तर नवीन आदेश काढण्याची काय गरज होती? मी शासनात नव्हतो पण शासन कसे चालते मला माहित आहे, असे राऊत म्हणाले। आम्ही या आंदोलनामध्ये सगळ्यांनाच आमंत्रित केलंय। हा आंदोलनाचा आज पहिला टप्पा आहे। हिंदी सक्ती जी महाराष्ट्रात लादली जाते शालेय शिक्षणात, त्या आंदोलनाचा आजचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे। आज आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारनं जो अध्यादेश काढलेला आहे हिंदी सक्तीचा, त्याची होळी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे। आणि यात फक्त शिवसैनिकच सामील नाहीये, तर आम्ही त्या जिल्ह्यातली मराठी प्रेमी जनता, साहित्यिक, लेखक यांनाही आमंत्रित केलं आहे। याचा मुंबईत हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात, हे आंदोलन आज 3 वाजता आझाद मैदानावर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या अध्यादेशाच्या होळीचा जो एक सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे सरकार विरोधामध्ये, त्याला उपस्थित राहतील आणि हिंदी सक्तीच्या विरोधाची होळी साजरी करतील। त्यानंतर 5 तारखेला याच विषयावरती एक एकत्रित मोर्चा आहे आणि त्या मोर्चाची सुद्धा तयारी जोरात सुरू आहे। आज मुंबईत शिवसेना भवनात शिवसेना पक्ष प्रमुखांनी त्या तयारीसाठी सर्व शाखा प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे। मराठी माणसाची शक्ती महाराष्ट्र द्वेष्टांना दिसावी आणि मराठी मन आणि मराठी मनगट हे कसं धगधगताय, पेटलेलं आहे या सक्ती विरोधात, हे आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रद्रोही हस्तकांना दाखवल्याशिवाय राहणार नाही। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।